स्टुडंट्स, चला आज 7 ऑगस्ट सेतू अभ्यासक्रम दिवस 38. तर आज बघूया आपण मराठीमध्ये काय आहे. तर मराठी या विषयामध्ये आपल्या आज मौखिक भाषा विकास, श्रवण भाषण संभाषण. महत्त्वाचं की भाषा विकास बोलता आलं पाहिजे, बडबड गीते गाणे या पद्धतीनं म्हणता आली पाहिजे. यासाठी बघा आपल्याला काय करायचं, तुम्हाला इथं या PDF मध्ये आपल्या एक गाणं दिलेलं बघा, चवळीचे गाणे. हे गाऊन बघायचं आहे. ते बघा, लागलं तर तुमच्या वहीमध्ये तुम्ही ते लिहा. अशा प्रकारची जी बडबड गीतं काही असतील तर तीसुद्धा आपण मिळवून लिहू शकतो. जसं बघा या ठिकाणी एक बडबड गीत दिलेलं आहे. हे कदाचित तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेलं सुद्धा असेल. बघा हे बडबड गीत. ए रे रे पावसा, वाईटचा देतो पैसा, पैसा होईल खरा, बरं आता तुझं आपण वेगळ्या पद्धतीचं ऐकलेलं. ए रे रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा आला खोटा, पाऊस आला मोठा. तर अशी जी गीतं आहेत त्याला बडबड गीतं किंवा त्याला इंग्रजीत राईम्स असं म्हटलं जातं. अशा ज्या राईम्स आहेत, आता ही एक राईम्स या ठिकाणी दिलेली आहे. ही जी राईम्स आहेत ही तुम्हाला तुमच्या वेळेवर लिहायची. तर याच पद्धतीची आपण जी रेग्युलरली जी म्हणतो ए रे रे पावसा, तीसुद्धा राईम्स आपण लिहायची आहे. म्हणजे आणि ते गाऊन दाखवायचे. तर हाच आपला हा जो महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे मौखिक भाषा विकास हा त्याच्यासाठीच आहे. चला पुढं जाऊया. पुढचा विषय आहे तो इंग्रजी. आणि इंग्रजीमध्ये रायमिंग वर्ड्स, जे मागच्या वर्षीच्या पेज नंबर 76 ते 78वर दिलेली होती. रायमिंग वर्ड्स. आता रायमिंग वर्ड्स म्हणजे काय ते या वर्गात आपण शिकलेलो आहोत. आणि त्यावर आधारित म्हणजे सारख्या उच्चार असलेले शब्द म्हणजे रायमिंग वर्ड्स हे आपल्याला बघायचे आहे. बघा त्या ठिकाणी त्यासाठी एक लर्निंग ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. काल तुम्हाला ज्या पद्धतीनं सांगितलं होतं त्याच पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. म्हणजे हे जे लिहिलेलं आहे या ठिकाणी हे वाक्य आपल्याला लिहायचं आहे. लर्निंग ॲक्टिव्हिटी. त्याच्यानंतर हे सुद्धा लिहायचं आहे. फिल इन द ब्लँक्स. यूज बघा इथं फिल इन द ब्लँक्स. बघा इथं फिल इन द ब्लँक्स यूजिंग द फॉलोइंग वर्ड्स. याचा अर्थ काय होतो इंग्रजीमध्ये की खालचे शब्द वापरून रिकाम जागा पूर्ण करा. आता खालचे शब्द म्हणजे कोणते शब्द, तर ते शब्द बघा या ठिकाणी दिलेले. किती शब्द आहेत? 3 शब्द आहेत. पहिला आहे डॉल, दुसरा हॅट आणि तिसरा आहे कॅन. आता हे 3 शब्द वापरून रायमिंग वर्ड्सचे पुढच्या रिकाम जागा कंप्लीट करायच्या आहे. तुम्हाला हे पूर्णच्या पूर्ण बघा तुमच्या लक्षात आहे काय लिहायचं आहे तुम्हाला. तर 1 नंबरला आहे आपल्या या ठिकाणी MAT मॅट. आता याच्याशी राईम होणारा, यमक जुळणारा या 3 पैकी कोणता शब्द आहे तो या ठिकाणी लिहायचा. अशा पद्धतीनं ही दुसरी तिसरी हे या तुमच्या या कंसामध्ये दिलेल्या शब्दांपैकी योग्य तो शब्द निवडून त्या रिकाम जागेमध्ये लिहायचा आहे. ओके, चला पुढं जाऊया आपण. त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला हा प्रश्न लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये, ही जी लर्निंग ॲक्टिव्हिटी आहे या लर्निंग ॲक्टिव्हिटीमधला प्रश्न तुम्हाला समजला. आपण B प्रश्नाकडे जाऊया. चला B प्रश्न काय, थोडासा झूम करून तुम्हाला दिसेल बघा आणि तुम्ही तुमच्या PDF मध्ये वाचाल. बघा B प्रश्न असा आहे. रीड द फॉलोइंग सेंटेन्स. हा जो B प्रश्न आहे, रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड मेक पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. थोडक्यात मराठीत खालील वाक्य वाचा व त्यातील सारख्या उच्चाराच्या शब्दांच्या जोड्या बनवा. आता लक्षात आलं काय, वाक्य वाचायचं, त्यातील सारख्या उच्चाराचे शब्द त्याची जोडी बनवायची. आता ती कशा पद्धतीनं बनवायची बघा. आपण पहिलं वाक्य बघूया. 1 नंबरचं वाक्य आहे बघा. हे 1 नंबरचं वाक्य काय वाक्य आहे? आय सॉ अ कॅट सिटिंग ऑन अ मॅट. आता या वाक्यामध्ये 2 असे शब्द आलेले आहेत की जे एकमेकाला राईम झालेले आहे, म्हणजे यमक जुळलेले आहेत. बघा असे कोणते शब्द आहेत की आय सॉ अ कॅट सिटिंग ऑन द मॅट. अगोदर तुम्हाला हे वाक्य वाचावं लागेल म्हणजे त्याच्यामध्ये लक्षात येईल. तर बघा या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी सांगतो बघा. हा जो एक शब्द आहे, कोणता शब्द आहे हा? कॅट. आणि दुसरा शब्द आहे MAT मॅट. कॅट मॅट हे असे 2 शब्द आहेत जे एकमेकाला राईम्स होतात. म्हणून आपल्याला काय करायचं आहे की पुढच्या या रिकाम्या जागेमध्ये हे दोन्ही शब्द लिहायचे आहेत. कशा पद्धतीने लिहायचे? असं लिहा त्या CAT आणि MAT. थोडंसं इथं मोबाईलवर लिहिणं अवघड जातं
म्हणून अक्षर तसं येणार नाही, पण समजून घ्या. MAT या पद्धतीनं हे आपल्याला लिहायचं आहे. ओके, चला लक्षात आलं असेल तुमच्या. याच पद्धतीनं तुम्हाला सोडवायचा आहे प्रश्न बी मधला 2, 3. लक्षात घ्या, बी मधलं 2 आणि 3. ओके, चला पुढे जाऊया. याच्यातलाच या लर्निंग ॲक्टिव्हिटी आपली कोणती ॲक्टिव्हिटी होती? लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये सी प्रश्न बघा काय आपला, मॅच द पेअर्स. आता रायमिंग वर्डच्याच पेअर्स आहेत, जोड्या जुळवायच्या आहेत. जोड्या जुळवा. कशा जोड्या जुळवायच्या आहेत बघा. याच्यामध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी असे 2 ग्रुप दिलेले आहेत. ग्रुप एमध्ये काही शब्द, या ग्रुप एमध्ये काही शब्द आणि ग्रुप बीमध्ये काही शब्द दिले आहेत. किती शब्द दिलेले आहेत बघा. तुमच्या स्क्रीनवर जेवढं दिसतं हा सी प्रश्न आहे, हा पूर्णच्या पूर्ण लिहायचा आहे. असो, जसं बघा पहिला शब्द आहे पॉट. याच्याशी राईम होणारा शब्द जो असेल तो तुम्ही रेघेनं जोडून लिहायचा, जसं पॉट कॉट. या पद्धतीनं तुम्हाला ह्या जोड्या पूर्ण करायच्या आहेत. ओके, चला पुढे जाऊया आपण. पुढं बघा, सॉल्ड ॲक्टिव्हिटी डेमो, म्हणजे तुम्हाला एक डेमो दिलेला आहे आणि त्याच्यानुसार पुढं सोडवायचं आहे. हा सुद्धा आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. आता मी सांगितलं त्या पद्धतीने बघा, हे सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे कोणत्या सत्रातला आपण प्रश्न सोडवतो आहे ते लक्षात येईल. त्याच्यानंतर इथं जे दिलेलं आहे, कंप्लीट द सेंटेन्स युजिंग प्रॉपर रायमिंग वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट. म्हणजेच मराठीचा अर्थ दिलेला खालील चौकटीत दिलेल्या शब्दातून सारख्या उच्चाराचे योग्य शब्दून जोडून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. आता काय करायचं बघा, त्यासाठी एक तुम्हाला डेमो म्हणजे एक्झाम्पल दिलेले बघा. एक्झाम्पल म्हणजे उदाहरणार्थ एक वाक्य दिलेलं आहे. बघूया ते वाक्य काय. अ कॅट इज सिटिंग ऑन, असं एक वाक्य दिलेलं आहे बघा. काय दिलेलं आहे? अ कॅट इज सिटिंग ऑन. आता याच्यामध्ये हे वाक्य जे दिलेलं आहे, याच्या पुढं या ठिकाणी रिकामी जागा आहे, बरोबर. या ठिकाणी ही रिकामी जागा आपल्याला दिलेली आहे. आता या रिकाम्या जागेमध्ये काय करायचं आहे आपल्याला? तर या ब्रॅकेटमध्ये जे 3 शब्द दिलेले आहे, या 3 शब्दापैकी योग्य ते शब्द टाकायचा आहे. आता वाक्य वाचूया आपण. अ कॅट इज सिटिंग ऑन अ. आता याच्यातलं पहिलं जर घेतलं आपण, ऑन अ बेड, ऑन अ चेअर, ऑन अ मॅट. पण आपल्याला रायमिंग वर्ड जोडायचा. ऑन अ बेड म्हणता येईल आपल्याला, बेडवर बसू शकते, चेअरवर बसू शकते, मॅटवर बसू शकते. पण कॅट या शब्दाशी जुळणारा, यमक जुळणारा शब्द या ठिकाणी मॅट आहे, म्हणून आपण इथं लिहिणार मॅट. आणि आपलं वाक्य तयार होतं, अ कॅट इज, बघा हे वाक्य आपलं तयार झालेलं आहे. अ कॅट इज सिटिंग ऑन अ मॅट. आता असं वाक्य आपलं कंप्लीट तयार झालेलं आहे. आता तुमच्या वहीमध्ये ज्या वेळेला तुम्ही वाक्य लिहिणार त्यावेळेला हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे. आणि ही रिकाम्या जागेमध्ये जो तुम्ही मॅट शब्द लिहिला, हा मॅट शब्दाला खाली अंडरलाईन करायचा आहे. ओके, हे तुम्हाला उदाहरण समजून सांगितलेलं आहे. या समजून सांगितलेल्या उदाहरणाप्रमाणे तुम्हाला या पुढच्या 2 रिकाम जागा करायच्या आहेत. ओके, चला प्रॅक्टिसमध्ये सुद्धा तुम्हाला काम करायचं आहे. बघा या ठिकाणी जे तुम्हाला सांगितलेलं आहे प्रॅक्टिस, सरावमध्ये काय काम करायचं आहे, हे सरावमध्ये काम करत असताना तुम्हाला या ठिकाणी हे लिहायचं सुद्धा आहे. काय लिहायचं आहे? बघा या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे हे प्रॅक्टिस, आणि त्याच्यानंतर त्याच्यात असलेला ए प्रश्न तो वाचायचा, मराठीमधला अर्थ वाचायचा आणि त्या पद्धतीनं आपल्याला लिहायचं आहे. बघा काय, सारख्या उच्चाराच्या जोड्याचे वाचन करायचे. आता इथं तुम्हाला सांगितलेलं आहे की वाचन करा. रीड सांगितलं होतं, रीड वाचन करा. पण आपल्याला ते रीड नाही करायचं, तर राईट करायचं आहे, म्हणजे लेखन त्याचं करायचं आहे. तर हे पूर्णच्या पूर्ण तुम्हाला लिहायचं आहे. इथं जरी रीड लिहिलं असेल, आपण वहीमध्ये राईट करायचं आहे आणि ॲक्च्युअलमध्ये तुम्ही वाचून दाखवायचं आहे घरच्याला. ओके, बघा या ठिकाणी हे 6 तुम्हाला रायमिंग वर्ड्सच्या पेअर जोड्या दिलेल्या आहेत. ओके, चला पुढे जाऊया आपण. याचमधला म्हणजे प्रॅक्टिसमधला तुमचा बी प्रश्न बघा काय, खालील वाक्यातील सारख्या उच्चारांच्या शब्दांचे वाचन करा. आपल्याला वाचन करायचं नाही तर लिहायचं आहे. बघा हे लिहिणार तुम्ही, हे लिहिणार, हे पण लिहिणार आणि याच्या पुढे उत्तर लिहिणार किंवा याच्या खाली उत्तर लिहिणार. वर लिहा किंवा खाली उत्तर लिहा, 2पैकी कुठेही लिहा. बघा आता पहिलं वाक्य तुम्हाला समजून सांगतो, बाकीचं तुम्ही करायचं आहे. द किंग गेव मी अ रिंग, असं वाक्य आहे. बघा काय वाक्य आहे? द किंग गेव मी अ रिंग. आता याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स कोणते? 2 शब्द ज्यांचे उच्चार सारखे वाटतात. जसं बघा आता या ठिकाणी किंग आणि रिंग, मग हे दोन्ही शब्द तुम्हाला पुढं लिहायचे आहेत. इथं लिहिणार तुम्ही किंग
आणि त्याच्या पुढं लिहिणार रिंग. इथं बरोबरचं चिन्ह करायच्या पुढं किंवा इथं खाली उत्तर लिहा. ओके, चला या पद्धतीनं तुम्हाला ही 5 वाक्य त्याच्यामधले रायमिंग वर्ड शोधून लिहायचे आहेत. त्याच्यानंतर बघा इथं परत प्रत्येक ओळीतील डाव्या ओळीच्या शब्दासारखा उच्चार दुसऱ्या शब्दातला गोल करा. हे तुम्हाला लिहायचं आहे. बघा हे पूर्ण जे आहे हे लिहायचं आहे. त्याच्यानंतर हे तर पूर्ण लिहायचंच आहे खालचं तुम्हाला. तर बघा इथं करायचं काय, एकदा एक समजून सांगतो तुम्हाला. काय करायचं आहे बघा. प्रत्येक ओळीतील डाव्या बाजूला जो शब्द आहे, आता इथं ही एक ओळ आणि या ओळीतील डाव्या बाजूला असलेला हा शब्द, या शब्दाशी राईम होणारा पुढच्या या शब्दापैकी योग्य शब्द. जसं इथं हा शब्द आहे, इथं शब्द आहे ग्रेट. काय शब्द आहे इथं? ग्रेट. आणि त्याच्याशी यमक जुळणारा शब्द ग्रेटशी लाईफ. बघा हा लाईफ आहे का, प्लेट आहे का, वंडर आहे का? मग याच्यापैकी तुमच्या लक्षात आला असेल कोणता शब्द आहे त्याच्याशी यमक जुळणारा शब्द कोणता आहे. जर लक्षात आला असेल तुमच्या लक्षात येईल की ग्रेट प्लेट. मग त्याला तुम्हाला गोल करायचं आहे. लक्षात आलं का? म्हणजे तुमचं उत्तर अशा प्रकारचं होईल की हे सर्व तुम्ही लिहिलेलं असेल. हे एक नंबरचं जे आहे हे सर्व तुम्ही लिहिलेलं असेल आणि याच्यापैकी तुम्ही या शब्दाला गोल केलेला असाल. म्हणजेच ग्रेट प्लेट. ह्यात हा बाण जो दिसतो तुम्हाला हा तुमच्या ह्याच्यात दिसणार नाही. या पद्धतीनं तुम्हाला ही पुढची 4 वाक्य करायचे आहे. याच्यातला बी जो प्रश्न आहे तुम्हाला सोडवायचा नाही आहे. हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा नाही, कारण पाठ्यपुस्तकातून सारखे उच्चार असलेले शब्द शोधावे लिहा. हे काही करू नका तुम्ही, काय हरकत नाही, कारण की शब्द पुस्तक बघावं लागेल आणि त्याच्यातून तुम्हाला ते लिहावं लागेल. पुस्तक जर असेल तर फार छान गोष्ट आहे, ते तुम्हाला करता येईल. त्याच्यानंतर पॅरलल ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्हाला दिलेली आहे इंग्रजीमध्ये हे पण लिहायचं आहे तुम्हाला. आणि हे समजून घ्या पुढं काय. गिव क्रॉस साईन टू रॉंग राईम पेअर अँड गिव राईट साईन टू करेक्ट राईम. बघा काय सांगितलेलं आहे. सारख्या उच्चाराच्या चुकीच्या जोडीला रॉंग म्हणजे चुकीची फुली द्या आणि बरोबरला राईट करा. जसं आता बघा या ठिकाणी काय सांगितलं करायचं काय लक्षात घ्या. एक उदाहरण समजून सांगतो, नंतर पुढचं तुम्हाला करता येईल. ही जी जोडी दिलेली आहे ही रायमिंग वर्डची आहे की नाही, असलं तर राईट नाही तर रॉंग असं मार्क तुम्हाला करायचं आहे. बघा हा जर पहिला प्रश्न बघूया आपण. याच्यात दिलेलं आहे स्टार शब्द आणि कार, हे 2 शब्द दिले. स्टार कार राईम होतं का? स्टार कार राईम होतं, म्हणून इथं करा राईट. जर हे झालं नसतं राईम तर इथं रॉंगचं साईन तुम्ही दिलं असतं. काय दिलं असतं? या पद्धतीचं साईन. तर राईम होत असेल तर राईट साईन आणि होत नसेल तर रॉंगचं साईन करायचं आहे. या पद्धतीनं तुम्हाला हे 5 शब्द राईम्स होतात की नाही हे सांगायचं आहे. मात्र हे लिहिताना तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे. नंतर बघा इव्हॅल्युएशन या पॉईंट खाली तुम्हाला परत एक प्रश्न दिलेला आहे. हा प्रश्न दिलेला आहे मराठीत वाचतो, इंग्रजीमध्ये नंतर तुम्ही वाचून घ्या किंवा इंग्रजीत वाचतो. इन सर्कल द वर्ड दॅट राईम्स विथ गिवन वर्ड. याचा अर्थ आहे की राईम होणारा वर्डला इन सर्कल करा त्याला. काय करायचं आहे बघा, उदाहरण समजून सांगतो. हे पूर्णच्या पूर्ण तुम्हाला लिहायचं आहे, लक्षात घ्या. हे पूर्णच्या पूर्ण लिहायचं आहे. उत्तर कसं लिहायचं ते समजून घ्या. बघा हा एकच समजून सांगतो तुम्हाला की या ठिकाणी दिलेला हा पहिला शब्द आहे फेस आणि याला राईम होणारा शब्द आहे बेस, म्हणून याला करा इन सर्कल. या पद्धतीनं तुम्हाला पुढचे प्रश्न सोडवायचे आहेत. ओके, मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. चला पुढं जाऊया. नंतर याच इव्हॅल्युएशनमध्ये बी तुम्हाला दिलेल्या प्रश्नाचं तुम्हाला सोडवायचा नाही आहे. आस्क द लर्नर टू फाइंड मोर रायमिंग वर्ड्स. तर आणखी इतर रायमिंग वर्ड्स तुम्हाला शोधायचे असं सांगितलेलं आहे. चला पुढं जाऊया. पुढचा भाग आहे आपला गणित. गणितामध्ये आहे सममिती. आता हा नवीन घटक आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. हे ज्या वेळेला तुम्ही वाचसाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल सममिती. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, सममिती म्हणजे सारखा भाग. जसं या ठिकाणी बघा इथं तुम्हाला सराव कोपऱ्यामधला हा भाग करायचा आहे. हे लिहायचं सराव कोपरा, हे पूर्णच्या पूर्ण वाक्य लिहायचं आहे. ही इंग्रजीची अक्षरं तुम्हाला काढता येतात आणि याचं उत्तर लिहायचं कसं, या चौकटी आखायच्या त्याच्या खाली याचं उत्तर लिहायचं कसं बघा. हे वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. पुढे दिलेल्या आकृतीचे निरीक्षण कर,
त्यातील कोणत्या आकृत्या सममित आहेत त्याच्या खाली चौकटीत खूण असं चिन्ह काढ. चिन्ह काय सांगितलेलं आहे तुम्हाला? चिन्ह बघा काय आहे, झूम करून दाखवतो. एक चिन्ह द्यायचं आहे तुम्हाला. तर बघा, आपण सममितसाठी फक्त राईट मार्क करा. हे चिन्ह तुम्हाला लक्षात येत नाही. राईट मार्क सममित आहे का? जसं आता बघा, सममित कसं तुम्हाला समजूनही जाईल आणि मग तुम्हाला सोडवता येईल. बघा सममित कसं, आता इथं बघा या ठिकाणी ही जी तुम्हाला आकृती दिसते ही एक अंडाकृती, म्हणजे अंड्याच्या सारख्या आकाराची, वर्तुळ म्हणता येत नाही, पूर्ण अंडाकृती आहे. परंतु याला ज्या वेळेला ह्या मधातून ही जी रेष मारलेली दिसते तुम्हाला, बघा या ठिकाणी झूम करतो तुम्हाला आणि दाखवतो की ही मधातून रेष मारली. असं जर कागदावर ही जर आकृती आपण काढली असती आणि ही जी रेष मारली इथून जर मुडपवलं आपण, याला फोल्ड केलं, दुमत केलं, जर हे ठेवलं तर हा आकार लक्षात घ्या. या ठिकाणी हा आकार बरोबर तुम्हाला या दुसऱ्या आकाराशी ॲक्युरेट जुळलेला दिसतो. म्हणजेच ही पूर्णच्या पूर्ण आकृती सममित आहे. याच पद्धतीने आता हे जर सममित आहे म्हणून याच्या खालच्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला राईट मार्क करायचं आहे. राईट मार्क. मग हे जे आता ही दिसते ही सममित आहे का? आणि इथं रेष मारलेली, या रेषेनं ही सममित आहे का? असेल तर राईट मार्क, नसेल तर फुली. ओके, या पद्धतीनं तुम्हाला हे करायचं आहे. सममितही लक्षात आलं असेल. त्याच पद्धतीनं हा सममित आहे की नाही दाखवण्यासाठी हा दुसरा प्रश्न. हे सर्व लिहा. आकृती काढता येईल तर बघा. नाही हे काढता येईल तुम्हाला. ही आकृती काढता येईल, ही काढता येईल, ही फक्त फुल पाक करायची. ते काढा कशाही प्रकारचे आणि खालच्या ब्रॅकेटमध्ये राईट किंवा रॉंग म्हणजे या पद्धतीनं बरोबरचं किंवा फुलीचं चिन्ह तुम्हाला लिहायचं आहे. चला, एवढं करायचं आहे तुम्हाला. पुढचं वाचा काय सांगितलेलं आहे आणि मग या ठिकाणी गणिताचा भाग संपलेला आहे. पुढचा विषय आहे तो म्हणजे परिसर अभ्यास. याच्यामध्ये प्रदेश व व्यवसायानुसार कपड्यातील विविधता. तर बघा, हे वाचायचं आहे सर्व या PDF मध्ये दिलेलं, पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे आणि याच्यावर तुम्हाला प्रत्येक प्रदेशाचा पोशाख कसा आहे हे समजल. त्याचा अभ्यास करा. इथं राजस्थान, पंजाब, आपण महाराष्ट्राचं बघा, महाराष्ट्र. आता या ठिकाणी थोडंसं आपल्याला वेगळं वाटतं हे, कारण की आपल्याकडं असा पोशाख नाही आहे. नाही आहे ना? तसं नाही आहे. म्हणून याच्यातला रॉंग आणि राईट कोणतं आहे हे बघायचं आहे. की महाराष्ट्राचा पोशाख असा आहे का? नाही, हा रॉंग आहे. काय? हा चुकीचा आहे, असा नाही आहे. हा पंजाबचा पोशाख आहे का? आपला तामिळनाडूचा आहे का? नाही. हा पंजाबचा आहे का? नाही. हा राजस्थानचा का? नाही. हे सगळे चुकीचे दाखवलेले आहे तुम्हाला. का? की समजून यावं म्हणून. मग जोड्या लावायच्या आहे, नुसतं हे रॉंग नाही तर याच्या जोड्या लावायच्या. हे शब्द फार जवळजवळ लिहिले की याच्यातला हा पोशाख कुठला आहे, तर हा आहे तामिळनाडूचा, हा आहे राजस्थानचा, हा आहे महाराष्ट्राचं लुगडं आणि पंजाबचं आहे. या पद्धतीच्या ह्या जोड्या आहेत. आता हे चित्र आपल्याला काढता येत नाही, त्यामुळे या भानगडीत तुम्ही पडू नका. तुम्हाला समजून सांगण्यासाठी हे केलेलं आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी मात्र तुम्ही लिहू शकता, हे करू शकता. बघा काय, हे 2 नंबर तुम्हाला लिहायचं, हे पूर्ण वाक्य लिहायचं, चित्र काढायचे. याला क्रमांक देऊया आपण 1 2 3 4 5 6 आणि हे कशाचा पोशाख आहे, कोणाचा पोशाख आहे ते लिहायचं आहे. मग तुम्ही उत्तर लिहिताना काय करा, 1 नंबर टाका. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला समजून सांगण्यासाठी. बघा, याला आपण 2 नंबर दिलेला होता. कोणाचा पोशाख? ह्या पोलीस. इथं 2 नंबरच्या पुढं लिहिसाल तुम्ही पोलीस. ठीक आहे. 1 नंबरच्या पुढं तुम्ही काय लिहिणार? 1 नंबरच्या पुढं हा जो 1 नंबर आहे, ज्याला आपण 1 नंबर दिलेला होता, ते 1च्या पुढं काय लिहिणार? इथं 1 नंबर, त्याच्या पुढं काय लिहिणार? फायर ब्रिगेड, किंवा ज्याला मराठीत म्हणतात अग्निशामक. तुम्हाला येत नसेल विचारून घ्या कोणाला, आपल्या घरातल्या वडीलधाऱ्यांना, भावाला, बहिणीला, आणि हे करायचं आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला लिहायचे, नंबर टाकायचे आणि त्याच्यापुढे उत्तर लिहायचे. चला पुढं जाऊया. या प्रश्नाचं उत्तर विचार करून लिहा. हा पूर्ण प्रश्न लिहा आणि त्याचं उत्तर खाली लिहा. चला पुढं जाऊया आपण. पुढं बघा काय, परिसर अभ्यास भाग 2. याच्यामध्ये अवतीभोवती होणारे बदल. चला पुढं बघा.
हे प्रश्न तुम्हाला लिहायचे. पहिले काही आठवूया, लक्षात घ्या. पहिले काही आठवूया हे पण लिहायचं. हा पूर्ण प्रश्न लिहायचा आणि खाली उत्तर लिहायचं आहे. या पद्धतीनं तुम्हाला या 2 प्रश्नाची उत्तरं लिहायची आहेत. आणि हे खाली पुन्हा तुम्हाला 3 प्रश्न दिसलेले आहेत. हे 3 प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. कोणते 3 प्रश्न आहेत? करून पाहूया क्षेत्रांतर्गत. हे करून पाहूया हे पण लिहायचं. यातला पहिला प्रश्न त्याचं उत्तर खाली, दुसरा प्रश्न त्याचं उत्तर खाली, त्याच्यानंतर तिसरा प्रश्न दुसऱ्या पेजवर आलेला आहे. हा तिसरा प्रश्न आणि त्याचं उत्तर त्याच्या खाली. या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. नंतर पुढचं PDF-मधलं वाचा, त्या पद्धतीने निरीक्षण करा आणि शेवटी या प्रश्नाची उत्तरे शोधूया. हे 3 प्रश्न लिहायचे. हा मुद्दा आपण लिहायचा, हे वाक्य लिहायचं आहे. या प्रश्नाचे उत्तरे शोधूया हा मुद्दा लिहायचा. त्याच्यावर आधारित हे 3 प्रश्न आणि हे 3 प्रश्न लिहित असताना त्याचे उत्तरंसुद्धा तुम्हाला लिहायचे. नुसता प्रश्न लिहायचा असं नाही. प्रश्न खाली उत्तर, प्रश्न त्याच्या खाली उत्तर, प्रश्न त्याच्या खाली उत्तर. ओके, तर या पद्धतीनं तुम्हाला लिहायचं आहे. या ठिकाणी आपला भाग संपलेला आहे. कालचा व्हिडिओ फार मोठा झाला होता, त्याच्यामुळे आजचा छोटा व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे, धन्यवाद. परत भेटूया.